तुमचं मत, तुमच्या गोष्टी ह्या सगळ्या मतपेटीमधून व्यक्त व्हायला पाहिजेत. कशा प्रकारचे इथे रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिजेस हे झाले पाहिजेत. या माझ्या पुण्यामधल्या जनतेला सुखाने कसं नांदता आलं पाहिजे. घरातनं बाहेर पाऊल ठेवल्यावरती सुखा समाधानाचा श्वास घेता आला पाहिजे. मी एका चांगल्या शहरामध्ये राहतोय. हे चित्र उभं करण्याचं काम, जबाबदारी ही तुम्हा लोकांवरती आहे. खासदार, आमदार, नगरसेवक सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मला असं वाटतं की याची सगळ्यांची मिळून एक बैठक होणं गरजेचं आहे आणि या पुणे शहराला एक चांगला आकार देण्याचा आपण प्रयत्न करू. माझा तर सहभाग तर 100% असेलच असेल, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. परंतु आज ह्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला सगळेजण सामोरे जाताना जसे ते फतवे काढू शकतात, तसं जाता जाता फक्त आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या पुण्यातल्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, तुमचं देखील मोहोळ उठू देत आणि आमच्या मोहोळांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.